विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हिंगोलीमध्ये निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी रक्कम ताब्यात घेतलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या चेकपोस्टवरती कोट्यावधी रुपयांचं हे घबाड जे आहे ते आता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सापडलेलं आहे। मुंबईवरनं येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून ही सगळी रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि या रकमेचा आता मोजमाप सुरू आहे। आपल्यासोबत काही निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। सर, कशी कार्यवाही करण्यात आलेली आहे? सर, आज सकाळीच मुंबईहून ट्रॅव्हल्स नांदेडकडे जाणारी होती। त्या ट्रॅव्हल्समध्ये SST पथक प्रमुख श्री JB पवार व सूरज शेट्टीवार आणि राम सोगे यांनी पूर्ण ट्रॅव्हल्स तपासली असता त्या ट्रॅव्हल्समध्ये तिघा जणांकडे जी बॅग होत्या वैयक्तिक, त्या बॅगामध्ये ते कपडे लगते आणि काही शाली वगैरे दिसल्या आणि त्याच्यामध्ये पैशाचे गुंडाळलेले होते। ते पैसे जवळजवळ 3 बॅगमध्ये साधारणतः जवळपास अंदाजे 90 लाख ते कोटीपर्यंत असतील असा अंदाज आहे। ज्या माणसांकडनं ही रक्कम होती ती माणसे नेमकी कोण आहेत आणि कुठे आहेत ती माणसे? आता सध्या तरी त्यांच्याबद्दल विचारपूस चालू आहे सर। हट्टा पोलीस स्टेशन मार्फत सध्या विचारपूस चालू आहे, तर त्यांचं स्टेटमेंट घेणं चालू आहे। तर त्या स्टेटमेंटच्या नंतर आपल्याला काय कळेल ते नंतरच कळेल, सध्या तरी नाही। पण ही जी तपासणी दैनंदिन करत असताना रक्कम सापडली आहे का, या संदर्भात काही गोपनीय माहिती मिळालेली होती? नाही सर, कसं आहे की हे विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग होऊ नये या ठिकाणी जे आचारसंहिते पथक आहेत निवडणूक आयोगानं ठिकठिकाणी कुठलंही अवैध आवागमन होऊ नये यासाठी SST पथक केले, त्यासाठी त्याच्यावर कंट्रोलिंग FST पथक केले, तर त्या माध्यमातूनच हे कारवाई झालेली आहे। दैनंदिन तपासणी दरम्यान ही रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे। मी एक कॅमेरामॅनला विनंती करेल की ही सगळी या ठिकाणी तपासणी सुरू आहे, मात्र या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक विभागाचा गलथान कारभार पुढे आलेला आहे। आणि कारण निवडणूक विभागाने जे व्हिडिओग्राफर या ठिकाणी लावलेले आहेत त्या व्हिडिओग्राफरने चक्क स्वतःचा कॅमेरा बंद करून मोबाईलद्वारे सगळी व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो व्हिडिओग्राफर सोबत आणलेला होता त्याचा जो कॅमेरा आहे तो पूर्णपणे ऑफ झालेला होता आणि त्यानंतर त्याने चक्क सर्व नियमांचं उल्लंघन करत या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यामुळं या सगळ्या कारवाई दरम्यान निवडणूक विभागाचे अधिकारी किती सतर्क आहेत ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। स्वतःच्या मोबाईलमधून व्हिडिओ काढले जाते। सर, तसं काय नाही, काय वेळेस कसं असतं की आता ही कारवाई चालू आहे, पैसे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढताना दिसले नाही, आपल्याकडं काय पाहिजे, प्रूफ पाहिजे, विषय तो नाही सर, तो त्या कर्मचारी येण्याचे निवडले। व्हिडिओ कॅमेरा व्यतिरिक्त मोबाईलला परवानगी नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम आहेत। नाही, काही वेळेस काय होतंय की काही अडचणी असल्यामुळं तर काय अडचणी आहेत? नाही, काही अडचणी असू शकतात ना, ते तो बसलाय, तो कंटिन्यू काम चालू आहे त्याचं। कॅमेरा बंद होता? नाही, कॅमेरा बंद होता म्हणून काही अडचण नाही, ते त्याचं चालू आहे ना व्हिडिओ, आपल्याला प्रूफ। कॅमेरा कशामुळे बंद झालाय आता ते त्यांना माहित, आता त्यांचा जो काय बंद आहे काय। तुम्ही पथकाचे प्रमुख आहेत त्यामुळे हे सगळं म्हणजे आम्ही पथकाचे प्रमुख, आम्ही FST पथकाचे प्रमुख आहोत। जे कारवाई व्हिडिओग्राफर कोणाच्या ताब्यात आहे? तो SST पथकाचे आहे आणि ते स्वतः तिथं कॅश मोजायला बसलेत आहेत, त्याच्यामुळं असं चुकीचं काही नाही याच्यात। SST कॅमेरा सुरू होता का बंद आहे? नाही, कॅमेरा चालूच आहे ना, ते कंटिन्यू चालू आहे। ज्यावेळेस पासून कॅमेरा सुरू आहे तरी तो कॅमेरा बंद करण्यात आला आणि स्वतःच्या मोबाईलमधनं हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी व्हिडिओग्राफर करतोय। आणि त्यामुळं निवडणूक विभागाचं जे पथक आहे त्यांच्यासोबतचे जे व्हिडिओग्राफर आहेत ते किती सतर्क आहेत ते देखील या कारवाईच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।